29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत. अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा. जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार. एकोणतीस ऑगस्टला कुणबी प्रमाणपत्रावरून उपोषणाचा इशारा देणाऱ्या जरांगेंनी आता आपली रणनीती बदलली. कुणबी दाखले जात पडताळणीत रद्द होत असल्यामुळे जरांगेंनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. जरांगेंनी पुन्हा एकदा मुंबईत धडक देण्याचा इशारा दिलाय आणि यावेळी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांमधील मराठेही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे. मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे. मुंबईतच आंदोलन होऊ शकतं. आता हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रमार्गे गोव्याहून चौकून मराठे येणार आहेत. एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबुजी आहे. दरम्यान सरकारनं चूक कबूल करून अवैध ठरवलेले जात प्रमाणपत्र पुन्हा वैध करण्याची मागणी जरांगेंनी केली. मात्र महसूल खात्याचा संबंध केवळ जात प्रमाणपत्र वाटपाचा आहे. 22 लाख प्रमाणपत्र दिल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय. तुम्ही पहिले चूक कबूल करा आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचे प्रमाणपत्र रद्द केले की पुन्हा त्यांना द्या. तुमच्याबद्दलचा तिरस्कार वाढू देऊ नका लोकांना, कारण प्रचंड मुस्लिम दलितात तिरस्कार वाढलेला आहे. शेतकरी वर्गात प्रचंड तिरस्कार वाढलेला आहे. मायक्रो ओबीसी मध्ये प्रचंड तिरस्कार वाढलेला आहे. प्रमाणपत्र रद्द देऊन तुम्ही जे छाताडावर नाचलात ना, मराठ्याच्या नेत्याच्या नाकावर टिचून बावनकुळ्याने जी मराठ्यांचं वाटोळं केलं, मराठ्यावरती अन्याय केला ना, मराठ्याला हिनवलं ना, ही तिरस्कार मराठ्यांना आता लय प्रचंड आला. महसूल खात्याचा संबंध हा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्याचा आहे. 22,20,600 कुणबी प्रमाणपत्र मागच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याने इश्यू केलेले आहेत. 22,20,000 च्या वर प्रमाणपत्र दिले आहेत. आता महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र इश्यू करणे, कास्ट सर्टिफिकेट देणे. मात्र व्हॅलिडिटीचं कंट्रोल आमच्याकडे नाही आहे, तो महसूल खात्याकडे येत नाही. व्हॅलिडिटी हा क्वासी ज्युडिशियल अधिकारी आहे. आमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर दिला गेला आहे. मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात आली. मात्र त्यात कुणबी नोंदीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे यावर तातडीने तोडगा निघाला नाही तर जरांगे 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत उपोषण करण्याऐवजी पुन्हा मुंबईत धडक देणार आणि सरकारची डोकेदुखी वाढवणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.